आता आपण मानकोली इथे आहोत आणि मानकोलीहून आता ठाणे कार्यालयापर्यंत पायी मोर्चा निघाला आहे. हा मोर्चा आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सरकणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना मोर्चा मिळावा तसेच शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. 14 गावातून हा प्रकल्प जात असताना या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना अतिशय अत्यल्प असा मोबदला दिला जात असल्याने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चात आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात महिला असतील, स्थानिक भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आता मानकोली ते ठाणे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये आता विविध मागण्या करण्यात येणार आहेत. एकीकडे बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला दिला गेलेला आहे, परंतु अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना तसेच स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा पायी मोर्चा आता निघणार आहे. मानकोली ते ठाणे जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हा मोर्चा निघणार असून या मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम होणार आहे आणि यासाठीच या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात स्थानिक भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील एकवटलेले आहेत. सुमित गरत, एल स्मार्टी, भिवंडी. विरार अलिबाग कॉरिडॉर या प्रकल्पासाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील जवळजवळ 100हून अधिक गावांच्या हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या जात आहेत आणि या जमिनी संपादित केल्या जात असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये येत आहेत त्यांना योग्य तो मोबदला पारदर्शकपणे दिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे त्या जमिनींमध्ये जर शेत जमीन असेल, फळबागा असतील, घरं असतील, व्यवसाय असतील तर त्याचा स्वतंत्र मोबदला दिला गेला पाहिजे. या मागणीसाठी या शेतकरी संघटनेच्या वतीने आजचं हे आंदोलन केलं जात आहे आणि ज्या वडिलोपार्जित जमिनी आहेत त्या जमिनीवर सरकारच्या अन्यायाचा नांगर आम्ही फिरू देणार नाही आहोत, कारण अनेक वर्षापासून या वडिलोपार्जित जमिनी आहेत आणि त्या जमिनींचा आमच्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे ही मागणी आहे. आजच्या या आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीने सामील झालेले आहेत आणि ज्या वेळेस एखादा समाज भूमिपुत्र संघटित होऊन एखाद्या अन्यायाविरुद्ध जेव्हा लढा देतो तेव्हा त्या लढ्याला यश येतं. हे आपण जंतर मंतर येथील एकजुटीने केलेल्या संघर्षाला आलेल्या यशावरून आपल्याला सिद्ध झालेला आहे आणि हा संघटित संघर्ष ज्यासाठी आहे म्हणजे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला पाहिजे. जो मोबदला मेट्रो साठी दिला गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये विरार कॉरिडॉर साठी दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. ही तफावत नसावी, पारदर्शकपणे तो मोबदला इथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना दिला पाहिजे. या मागणीसाठी हे आजचं आंदोलन आहे. भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून आज हा मोर्चा काढलेला आहे. ज्याप्रमाणे बुलेट ट्रेनला भाव दिला गेला, समृद्धी महामार्गाला भाव दिला गेला, तसाच योग्य भाव विरार अलिबाग कॉरिडॉरच्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व समाजाला सोबत घेऊन शेतकरी संघटनेने हा मोर्चा केलेला आहे. हा मोर्चा कलेक्टर ऑफिस ठाणे या ठिकाणी पायी मानकोली येथून आम्ही काढलेला आहे आणि शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की भूमिपुत्रांवर अन्याय न करता त्यांना योग्य मोबदला आपण द्यावा. नाही, अलिबाग विरार कॉरिडॉर जो चाललेला आहे याच्या जी 14 गाव प्रकल्प बाधित झालेले आहेत या 14 गावांचा जो विषय आहे की एका बाजूला बुलेट ट्रेनला वेगळा नाही, एका बाजूला समृद्धीला वेगळा नाही आणि एका बाजूला अलिबाग विरार कॉरिडॉरला वेगळा नाही. जर बुलेट ट्रेन समृद्धीला 100 रुपये भाव दिला आणि आम्हाला 40 रुपये भाव आणि आपण पाहिलं असेल विशेष एक गोष्ट लक्षात आणून देतो, एकच सर्वे नंबर केवणीमधून, दिव्यामधून, केवणीमधून एकच सर्वे नंबर बुलेट ट्रेन गेलेले आहे 100 रुपये भाव आणि त्याच सर्वे नंबर मधून अलिबाग विरार कॉरिडॉर चालले 40 रुपये भाव. तर हा कुठला न्याय? आणि म्हणून सगळ्यांना समान हक्क मिळावा, समान न्याय मिळावा त्याच्यासाठी हे 14 गाव प्रकल्प बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं आजचं हे आंदोलन आहे. मागण्या आमच्या पूर्ण होणार आणि त्या कराव्याच लागणार, कारण शासन एकाच याच्यात 2 निर्णय कसं घेऊ शकतो हे तर मला सांगा ना. का तुम्ही बुलेट ट्रेनला एक वेगळा नाही, समृद्धीला वेगळा नाही आणि अलिबाग विरार कॉरिडॉरला वेगळा नाही, असं कसं चालेल? आजचं हे 14 गावांच्या वतीनं आंदोलन आहे, पुढच्या वेळेस 140 गाव आंदोलन करतील. जर असं तुम्ही स्थानिकांवर अन्याय करायला लागले, मुंबई, ठाणा आपण पाहत असाल त्या झोपड्या 95च्या अधिकृत
2000च्या अधिकृत, आता 2011 पर्यंत अधिकृत, कुठलं काय काय त्यांना काय काय दिलं जातं? आणि आम्ही तर स्थानिक आहोत ना, आम्ही स्थानिक आहोत. आमच्या जीवावर हे ठाणा, नवी मुंबई, मुंबई उभी राहिले आणि आम्हाला न्याय मिळत नसेल ना तर आम्ही तो न्याय घेऊ. तुम्ही चिंता नका करू, तुम्ही बघाल.